नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण या पशुसंवर्धन योजनेअंतर्गत काही महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत। तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कशा प्रकारे योजनेचा लाभ मिळेल याविषयी आपण बोललेलो आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही हा महाबीएमचं पोर्टल पाहत असाल की आत्तापर्यंत जी काही लिस्ट ही अपलोड होणार होती ती आत्तापर्यंत काही झालेली नाही आहे आणि अजून कोणताच महत्त्वाचा अपडेट या पोर्टलवरती किंवा या ॲप्लिकेशनवरती काही आलेले नाही आहे। जी काही महत्त्वाची सूचना होती की टार्गेट उपलब्ध नसल्याने अंतिम पात्र याद्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत, तीच सूचना इथे देण्यात आलेली आहे आणि याच अंतर्गत कोणतीच महत्त्वाची अपडेट लिस्टच्या माध्यमातून काही देण्यात आलेली नाही आहे मित्रांनो। तर याच अंतर्गत आपण हा व्हिडिओ याच्यासाठीच बनवत आहोत की प्रत्येक जिल्ह्यातून जे काही लाभार्थी आहेत त्यांनी या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि या अंतर्गत आपण जर या योजनेविषयी जर पंचायत समितीमध्ये जाऊन विस्तार अधिकाऱ्यांना जेव्हा विचारला नाही तर ही योजनाकडे राज्य सरकार तर काही लक्ष देत नाही आहे। कारण की या पशुसंवर्धन योजनेचे जे काही मंत्री आहेत पंकजाताई मुंडे यांनी सभागृहामध्ये निवेदन दिलं, परंतु त्याच्या व्यतिरिक्त कोणतंच वेगळं निवेदन देऊन सुद्धा त्याची दुसरी कोणती बाबच नाही आहे। कारण की लिस्ट कधी अपलोड होतील, त्याच्यानंतर जे काही अनुदान आहे हे अनुदान पात्र लाभार्थ्यांना कधी मिळेल या प्रकारचं कोणतंच अनुदान किंवा निवेदन नाही आहे। आणि याच अंतर्गत आपण हा व्हिडिओ बनवण्याचा हाच मुद्दा आहे की आपण प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरलेला आहोत आणि आपण या योजनेकडे लक्ष दिलं पाहिजे। कारण की ही जी काही योजना आहे या योजनेअंतर्गत जो काही मिळणारा अनुदान असेल तो पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि प्रत्येक पात्र लाभार्थी लिस्ट ज्यांना पुन्हा SMS आलेला असेल त्यांनी या SMSच्या अंतर्गत ज्यांनी कोणी कागदपत्रे अपलोड केली असेल त्यांनी एक विजिट करायला पाहिजे पंचायत समितीला आणि विस्तार अधिकाऱ्यांना एक जॉब किंवा एक जी काही महत्त्वाची बाब आहे ती विचारलीच पाहिजे की जी काही योजना आहे त्या योजनेचा कधी लाभ मिळेल, या योजनेचा पाठपुरावा तुम्ही वरती का करत नाही आहे। जे काही उपयुक्त अधिकारी आहेत त्यांना तुम्ही पाठपुरावा का करत नाही आहेत, पशुसंवर्धन अधिकारी असतील त्यांना तुम्ही या अंतर्गत पाठपुरावा का करत नाही आहे, या योजनेचं अनुदान का रखडलेलं आहे। जर अशा प्रत्येक जिल्ह्यातून जे काही संबंधित लाभार्थी असतील यांनी या अंतर्गत जर उठाव केला तर आपल्याला जो काही मिळणारा अनुदान आहे तो मिळू शकतं। कारण की जी काही ही योजना आहे या योजनेअंतर्गत आता 13 तारखेअंतर्गत लिस्ट ही अपलोड होणार होती, ती लिस्ट अपलोड काही झालेली नाही आहे आणि याच अंतर्गत वारंवार दिवसेंदिवस आज होईल उद्या होईल या आशेवर न बसता आपण एक विजिट मुद्दामून आपल्या पंचायत समितीला केलीच पाहिजे आणि याच अंतर्गत विजिट करून विस्तार अधिकाऱ्यांना जॉब विचारलाच पाहिजे की का लिस्ट अपलोड होत नाही आहे, जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना का लाभ मिळत नाही आहे। अशा प्रकारची विचारधारणा किंवा अशा प्रकारची जी काही जो काही प्रश्न आहे तो त्यांना विचारलाच पाहिजे। कारण की जे काही पात्र लाभार्थी आहेत बिचारे ते आतापर्यंत असेच आशेवर बसलेले आहेत, कारण की आज लागेल उद्या लागेल, पण राज्य शासन या गोष्टीकडे किंवा या योजनेकडे काही लक्ष देत नाही आहे। कारण की जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांचे जे काही अनुदान आहे ते अशा प्रकारेच रखडलेलं आहे आणि या अंतर्गत खरं तर राज्य शासनाने आतापर्यंत अनुदान हा उपलब्ध करून देण्यात आलेला असतं तर बरं झालं असतं, परंतु कोणत्याच अनुदान किंवा कोणती जी काही लिस्ट आहे किंवा जे काही पात्र लाभार्थी त्यांचं कोणतंच काही याच्यामध्ये अपडेट केलेलं नाही आहे। आणि याच अंतर्गत आपण या योजनेचा तपशील म्हणजे या अंतर्गत या पोर्टलच्या माध्यमातून योजनेचा तपशील अंतर्गत राज्यस्तरीय योजना गाई म्हैसीचे वाटप करणे किंवा राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे अशा प्रकारचे ज्या अंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल आपण इथे राज्यस्तरीय योजना गाई म्हशीचे वाटप करणे अंतर्गत क्लिक करून जो काही अनुदान असेल इथे बघा, संकरित गाईचा गट प्रति गाय म्हणजे 70,000 प्रमाणे 1,40,000 अशा प्रकारचा जो काही हे अनुदान आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून गायीसाठी असणार आहे। त्यानंतर
खाली एक आपण महत्त्वाचे जे काही टिप हे आहे ते आपण पाहत आहोत. म्हशीसाठी 80,000 प्रमाणे म्हैस अशा प्रकारचं अनुदान या अंतर्गत आहे. तर अशा प्रकारचं जो काही अनुदान आहे तो शेतकऱ्यांना किंवा जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना एक महत्त्वाचं अनुदान आहे. तो त्यांना मिळाला पाहिजे की नाही पाहिजे? मिळाला पाहिजे, या अंतर्गत 100% मिळाला पाहिजे. तर त्याच्यासाठी जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांनी स्वतः एक व्हिजिट ही पंचायत समितीला केली पाहिजे. कारण की त्या विस्तार अधिकाऱ्यांना पण कळालं पाहिजे की जी काही ही योजना रखडलेली आहे, योजनेचा लाभ तर 100% या पात्र लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे. आणि या अंतर्गतच जर आपण या योजनेकडे लक्ष दिला नाही तर या अंतर्गत योजना अशीच रखडली जाईल किंवा राज्य सरकार तर काही या योजनेकडे लक्ष पण देत नाही आहे. आपले या ज्या पशुसंवर्धन योजनेअंतर्गत जे काही पशुसंवर्धन मंत्री आहेत पंकजाताई मुंडे यांनी फक्त एकदाच सभागृहामध्ये निवेदन दिलं. त्यानंतर कोणतंच निवेदन किंवा योजनेविषयी महत्त्वाची अपडेटच नाही आहे. तर या अंतर्गत जे काही पात्र लाभार्थ्यांनी काय समजावं की कधी लिस्ट अपलोड होईल किंवा पोर्टलच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा या अंतर्गत कोणतीच जी काही बाब आहे किंवा कोणतंच अपडेट येत नाही आहे. तर यासाठी मी व्हिडिओ हाच या कारणाने बनवत आहोत मित्रांनो की आपण जर पात्र लाभार्थी अंतर्गत म्हणजे ज्यांना SMS आले असतील त्यांनी कागदपत्रे अपलोड केले असतील त्यांनी एकदा विजिट करा. कारण की विस्तार अधिकाऱ्यांना बोला. मी या अंतर्गतचा जो काही व्हिडिओ बनवलेला होता त्या अंतर्गत काही नंबर होते उपायुक्त अधिकारी किंवा पशुसंवर्धन अधिकारी, त्यांना जर तुम्ही कॉल लावला असेल काहींचे जी काही महत्त्वाची म्हणजे त्यांचे ह्या येत होते की कमेंट येत होत्या की काहींचं कॉल लागत नाही आहे. कदाचित काहीच कॉल लागत नसतील, पण कधी काहीच कॉल लागत असतील तर त्यांना मुद्दामून बोला की काय प्रकारे काय योजनेचा लाभ दिला जात नाही आहे, अशा प्रकारचा प्रश्न त्यांना विचारा. आणि या अंतर्गत मी जे काही हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो की जे काही आपले पात्र लाभार्थी बिचारे त्यांना लाभ मिळाला पाहिजे यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. आणि याच अंतर्गत खरं तर आतापर्यंत लाभ हा राज्य शासन या अंतर्गत दिला पाहिजे होता, परंतु राज्य शासन काही आतापर्यंत लाभ किंवा कोणती लिस्ट अपलोड केलेली नाही आहे. आणि याच्यासाठी तुम्ही एक विजिट किंवा एक चक्कर तुम्ही पंचायत समितीला जा आणि जे काही विस्तार अधिकारी त्यांना बोला की कशाप्रकारे हे प्रॉब्लेम आहे, कशामुळे हे अनुदान रखडलेलं आहे, याच्याशी तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. तर या अंतर्गत काहीतरी महत्त्वाचा मुद्दा निघेल अशा प्रकारची अपडेट किंवा एक महत्त्वाचा जो काही आपण हा व्हिडिओ आहोत आपण बनवत आहोत किंवा एक महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहोत की जेणेकरून जे काही रखडलेलं बिल असेल किंवा अनुदान असेल किंवा विस्तार अधिकारी हे वरती पाठपुरावा करतील आणि या अंतर्गत काही महत्त्वाचा मुद्दा निघेल याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना पात्र लाभार्थ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून एक महत्त्वाची माहिती त्यांना कळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.